नमस्कार. लोकशाहीत लोकांचे पर्याय संपत आहेत. राजकीय लोकांसमोर प्रश्नांची जत्रा, समस्यांचे डोंगर उभे करत आहेत. तुम्ही फक्त जगू शकता किंवा मरू शकता, हे दोनच पर्याय आता शिल्लक ठेवले जाणार आहेत. ऐकायला तुम्हाला कठीण वाटतं, विश्वास बसत नाही, परंतु हे सत्य आहे. कारण मी तुम्हाला हे का म्हणतोय तर ते नीट समजून घ्या. कारण तुमचा जन्म यापुढे मानवी गुलाम किंवा कष्ट करणाऱ्या बैलाप्रमाणे असणार आहे. कारण तुमच्या कष्टाच्या पैशातून, नोकरीतून कौटुंबिक गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. मग आता प्रमुख गरजा आजच्या दृष्टीनं कुठल्या आहेत? एक म्हणजे शिक्षण आणि दुसरं म्हणजे आरोग्य. आज जर तुम्ही पाहिलं तर सध्या 12वीच्या मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि त्यांच्या CETच्या नीटच्या परीक्षांच्या त्या तयारीला लागलेल्या आहेत. आता ह्या जर परीक्षा तुम्ही जर पाहिलं तर परीक्षेची फीस ही कमीत कमी 1,500-2,000 रुपये एका सेशनसाठी, एका टेस्टसाठी आहे. आणि त्यापुढे जर बघितलं तर ह्या परीक्षा तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये होत नाही. तर मग ह्या परीक्षा कुठं होतात? तर या परीक्षेसाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या आजूबाजूचे जिल्हे, म्हणजे तुम्हाला 3 पर्याय आहेत की तुमच्या आजूबाजूच्या 3 जिल्ह्यापैकी तुम्ही निवड करू शकता. मग त्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यात नंबर येईल, कुठल्या तालुक्यात परीक्षा होईल, हे तुम्ही ठरवू शकत नाही. आणि मग त्यामुळं होतं काय की जर समजा एखाद्या मुलाचा नंबर जर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आला आणि तो जर त्याच्या राहण्याच्या ठिकाणापासून 150-200 किलोमीटर अंतरावरती असेल, तर त्याला त्या ठिकाणी आदल्या दिवशी मुक्कामाला जाणं भाग आहे, त्या ठिकाणी लॉज करणं भाग आहे, प्रवासाचा खर्च आहे. म्हणजे तुम्हाला तुमची लायबिलिटी सिद्ध करण्यासाठी कमीत कमी एका परीक्षेचा खर्च 10,000 रुपये आहे. मग मला सांगा की तुम्हाला जर अशा वेगवेगळ्या 3-4 प्रकारच्या जर टेस्ट द्यायच्या असतील तर तुम्हाला नुसत्या परीक्षा पास होण्यासाठी 50-50 हजार रुपयांची होळी करावी लागेल. आणि ही 50-50 हजाराची होळी म्हणजे शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. कारण अल्पभूधारक शेतकरी ज्याची जमीन 1 हेक्टरच्या आत आहे त्याचं वार्षिक उत्पन्नच 50,000 आहे. मग असा शेतकरी त्याच्या मुलांना 12वीच्या नंतर शिकू शकेल का? तर नाही. म्हणजे तुमच्या आयुष्यातून तुमचे एक पर्याय खोडला जात आहे, कापला जात आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं तर नाही, परंतु सरकारची यंत्रणा अशी उभी करायची की तुम्हाला पुढे जाताही आलं नाही पाहिजे आणि मागेही जाता आलं नाही पाहिजे. मग शेवटी हे तुमच्यावर येऊन ठेपतं. अगदी त्याच पद्धतीनं आरोग्य यंत्रणेचं झालेलं आहे. आरोग्य यंत्रणेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर कॅन्सरची संख्या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट जर तुम्हाला सध्या करंटमध्ये जर पाहायची असेल तर अवयव तस्करी, मानवी अवयवांची तस्करी आपल्या देशामध्ये जगामध्ये नंबर 1ला आहे. मग आपल्या देशामध्ये दरवर्षी एका राज्यामधून 4-4, 5-5 हजार लोक, महिला बेपत्ता होतात. ते बेपत्ता झालेल्या लोकांचे अवयव काढून विकले जातात, त्याच्यावरती करोडो रुपयांचे गैरव्यवहार होतात. मग आता हे रॅकेट चालवणारे कोण असतील? कारण ज्यांची चौकशी होत नाही आणि उजेडात आले तरी पेपरला बातम्या वाचल्याशिवाय त्याचा पुढं काही होत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या देशातले भांडवलदार आणि या देशातले राजकीय लोकच अशा पद्धतीनं पैसे कमवत आहेत. म्हणजे तुमच्यासमोर एक तर आहे त्या परिस्थितीत जगा किंवा मरा, असे 2च पर्याय सध्याच्या राज्यकर्त्यांनी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. मग मला सांगा की आपल्या देशामध्ये सरकारी दवाखाने बंद होत चालले आणि धर्मादाय रुग्णालयांची संख्या वाढवली जात आहे. आणि त्या धर्मादाय रुग्णालयामध्ये सरकार वेगवेगळ्या योजनेमधून 5 लाखापर्यंत, 7 लाखापर्यंत, 10 लाखापर्यंत लोकांना मोफत आरोग्य सुविधा देत आहे की तुम्हाला जायचं आहे तर तिथं ऑपरेशन करा. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तेच पैसे वापरून, तेवढाच निधी वापरून अत्याधुनिक असे सरकारी हॉस्पिटल का नाही तयार करू शकत? अत्याधुनिक अशा शाळा तुम्ही का नाही तयार करू शकत? तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्या शेजारच्या देशाचं उदाहरण आपल्यासमोर आहे. अगदी 2 महिनेसुद्धा झालेले नाहीत की बालेन शाह हे नेपाळमध्ये सत्तेवर आलेले आहे. 2 महिन्यामध्ये त्यांनी आपल्या देशामधील सगळ्या खाजगी यंत्रणा बंद केल्या आणि सगळ्या यंत्रणा शासकीय करायचा त्यांनी निर्णय घेतला. मग मला सांगा की आज 70 वर्ष झाले आणि मोदी सरकार आज 15 वर्ष पूर्ण करत आहे की आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही हे करू, आम्ही ते करू. नुसतं करू म्हणण्यामध्ये इथं एक पंचवार्षिकची सत्ता उपभोगली जाते. परंतु तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बदल करता येत नाहीत. जो बदल बालेन शहानं एका छोट्याशा देशानं एका क्षणामध्ये केला. इथं आपल्याकडे
खाजगी शाळा वाढवल्या जात आहेत, खाजगी कॉलेज वाढवले जात आहेत आणि शासकीय महाविद्यालये बंद केले जात आहेत. हे कशाचं द्योतक आहे? हे द्योतक आहे की गोरगरिबांचं शिक्षण बंद करणं, गोरगरिबांच्या आरोग्याला त्यांना वंचित ठेवणं. म्हणूनच मी वरी जे म्हटलो का नाही की भविष्यामध्ये तुम्ही फक्त राज्यकर्ते सत्ताधारी यांचे बैल म्हणून काम करा, नाही तर तुमचं मरण तुम्ही स्वीकारा, अशी व्यवस्था या देशामध्ये होत आहे. त्याचं कारण असं आहे की काल परवा आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये अमरावतीचं परतवाड्याचं प्रकरण जे आहे महिला शोषणाचं ते पुढं आलं. खराचं प्रकरण महिला शोषणाचं पुढं आलं. महिलांचं शोषण इतक्या मोठ्या प्रमाणात होते. मग हे शोषण होत असताना इथे कायदे कडक का केले जात नाही? इथे शोषण करणाऱ्यांना फाशी का दिली जात नाही हा प्रश्न आहे. उलट या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते की उलट असे प्रकार वाढावे, महिलांचं शोषण व्हावं, अंधश्रद्धेच्या माध्यमातून लोकांचं आर्थिक शोषण व्हावं, यासाठी इथलं सरकार पूरक व्यवस्था निर्माण करत आहे. कारण असं जर झालं तर भविष्यामध्ये मुलींना शिकवण्यासाठी पालकच पुढे येणार नाहीत आणि जे 1000 वर्षापूर्वीची जी परिस्थिती होती का नाही ती आपोआप निर्माण व्हायला लागली. कारण मुलींचं शिक्षण संपलं की मुली ह्या गुलाम झाल्या. कारण असं म्हटलं जातं की शिकलेली मुलगी असेल तरच ती घर पुढे घेऊन जाऊ शकते. परंतु इथं मुलींचं जर शिक्षण संपलं तर तुमच्या कुटुंबातलं शिक्षण संपलं, येणाऱ्या भविष्यातील पिढ्यांचं शिक्षण संपलं. अशी व्यवस्था तर या सरकारला निर्माण करायची नाही ना, हे यावरून सिद्ध होतं. कारण वेगवेगळ्या दृष्टीनं म्हणजे परवा दिवशी आणखीन एक आहे की झुंबी ड्रग्ज हे प्रकरण नव्यानंच पुढे आलेले. जसं गांजा ओढल्यानंतर माणसाची मती हरवते, तसा हा झुंबी ड्रग घेतल्यानंतर एकाच ठिकाणी एकाच अवस्थेमध्ये माणूस लटकून राहतो. वाकलेला असेल तर घंटोन वाकून राहतो, उभा असेल तर कित्येक तास तो उभाच राहतो. म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन हरवतं आहे. मग हे ड्रग्ज भारतामध्ये येत आहेत कुठून? म्हणजे जे अति श्रीमंत आहेत त्यांना असे झुंबीसारखे ड्रग्ज पुरवले जात आहेत. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना गांजा चरससारखे ड्रग्ज पुरवले जात आहेत. म्हणजे टनावरती एका राज्यामध्ये रोज एवढे ड्रग्ज जर पुरवले जात असतील तर हे ड्रग्ज पुरवणारे हा व्यवसाय करणारे गोरगरीब तुमच्या आमच्यासारखे तर असू शकणार नाही. कारण हा व्यवसाय करण्यासाठी एवढं मोठं भांडवल तर सर्वसामान्य माणसाकडे असू शकणार नाही. कारण एवढ्या मोठ्या भांडवलदारात लोकच हे असे धंदे करू शकतात. आणि हे 2 नंबरचे धंदे सध्या कोण करतंय यापेक्षा सरळ आरोप आहे हे सरकार करतंय. आणि सरकारला पूरक असलेली माणसं, सरकारला पूरक असलेले भांडवलशाह म्हणजे लोकांची मानसिकता ढासळण्यासाठी, लोकांना मजबूर करण्यासाठी करत आहेत असं म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट आणखीन आहे की मागच्या महिन्यामध्ये असे 4 प्रकरणं झाली की ज्या लोकांनी सरकारच्या विरोधात प्रश्न उपस्थित केले, ज्या लोकांनी सरकारला प्रश्न उपस्थित केले त्या लोकांवरती एकतर सरकारच्या माध्यमातून केसेस टाकण्यात आल्या किंवा नेत्यांच्या माध्यमातून केसेस टाकण्यात आल्या. मी या ठिकाणी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु एक गोष्ट मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की जर अशा प्रकारच्या मानहानीच्या जर केसेस पडू लागल्या तर राज्यकर्त्यांसाठी हा नवा एक धंदा सुरू होईल. किंवा भ्रष्टाचारातून तर पैसा मिळतोयच, परंतु एखादा जर सरकारच्या विरोधात प्रश्न उपस्थित करीत असेल तर त्याच्या विरोधात 5-50 कोटीची तक्रार दाखल करायची आणि त्या तक्रारीतून पुन्हा शेवटी न्यायव्यवस्था यांचीच आहे. न्यायव्यवस्था विकत कशी घ्यायची हे राज्यकर्त्यांना चांगलंच माहीत आहे. आणि मग त्या न्यायव्यवस्थेमध्ये मानहानीचे दावे हेच जिंकणार आहेत. म्हणजे 50 कोटीमधून 30-40 कोटी जरी वसूल झाले तरी ही पैसा कमवण्याचा एक नवा धंदा उभा राहू शकतो. अशी परिस्थिती सध्या मानहानीच्या दाव्यातून पुढे येऊ शकते आणि नवा बिझनेस सुरू होऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही. थोडक्यात लोकांचे पोषण आणि मुलांचे शिक्षण हे या देशामध्ये सुधारण्याची शक्यता तीळमात्र वाटत नाही. माझ्या मनामध्ये हे प्रश्न आले, तुमच्या समोर मांडले. तुम्हाला ते आवडले नाही आवडले कमेंट करून सांगा. धन्यवाद.